राज्यातील महिलांना 4,500 रुपये बोनस, बळीराजासाठी 6,000 रुपयांची तरतूद. महाराष्ट्रातील 2.25 कोटी लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला आहे. प्रलंबित असलेले सर्व हप्ते एकत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून महिलांच्या खात्यात आता 4,500 रुपये जमा होणार आहेत. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. पीक विम्यासह सन्मान निधीचा हप्ता देखील मार्च महिन्यापूर्वी जमा करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामुळे रब्बीच्या पेरण्या पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. अजितदादा जिवंत आहेत का? अफवांचा बाजार गरम. राज्यात सध्या एकच चर्चा रंगली आहे. अजित पवार जिवंत आहेत का? काही व्हायरल व्हिडिओंमध्ये दावा केला जातोय की अजितदादांना कुठेतरी लपवून ठेवण्यात आलं आहे. काहींनी तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांच्या बचावासाठी वापरलेल्या युक्तीचा संदर्भ दिला आहे. रोहित पवार यांनी मात्र 12 तारखेला सर्व खुलासा होईल असं सांगत नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. पीक विमा रखडला, शेतकरी प्रचंड अडचणीत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे. 6 महिने उलटूनही अद्याप पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. विशेषतः जालना जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे. येथे 28,000हून अधिक शेतकऱ्यांचे तब्बल 14 कोटी रुपये प्रशासकीय दिरंगाईमुळे अडकले आहेत. सोयाबीन, तूर आणि कपाशीचे नुकसान होऊनही मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद निकालात भाजप आघाडीवर. राज्यातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल समोर आले असून यामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. एकूण 12 जिल्हा परिषदांच्या निकालामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी राहिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने देखील अनेक जिल्ह्यांमध्ये आपली ताकद दाखवत चांगली कामगिरी केली आहे. या निकालांमुळे ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. सोन्याच्या दरात पुन्हा तेजी. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम थेट सराफा बाजारावर दिसून येत आहे. सोन्याच्या दराने आज पुन्हा ऐतिहासिक उच्चांक गाठला असून सोन्याचा दर 1,56,000 प्रति तोळा इतका झाला आहे. लग्नसराईच्या काळात वाढलेल्या या दरांमुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. दरम्यान सोने चांदी बाजारात पुन्हा तेजीचं वातावरण असल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाणी टंचाईची टांगती तलवार. उन्हाळ्याच्या झळा लागण्यापूर्वीच राज्यात पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील 744 गावांवर पाणी टंचाईचे संकट ओढावलं आहे. ग्रामीण भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. प्रशासनाने संभाव्य टंचाई निवारण्यासाठी 15 कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. येत्या मार्च महिन्यापासून टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून पाणी बचतीचे आवाहन करण्यात येत आहे.